मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये. आज आपण पुन्हा चाललो पुण्याला मम्मीला आणायला आणि आज आपण एकटेच येतो. आपला गाडी बघा, आज सगळं आपण ना माईक पण घेतलं तर आपण तुम्हाला माईक क्वालिटी नंतर टेस्ट करूया, म्हणजे बाईकवर जाताना. तर आता निघूया कारण की आज 6:30 झाले. तर इथून निघतो आपण. खूप टाईम झाला आपल्याला इथं. आता आपल्याला जायचं आहे पुण्याला मम्मीला आणायला. तर जाऊ भेटू तुम्हाला. आणि ज्यांना ब्लॉग आवडत आणि लाईक करून सबस्क्राईब करा, कारण की प्रेम भेटत नाही आपल्याला. जसं पाहिजे तसं प्रेम भेटत नाही. तर जे मागचे ब्लॉग टाकले ना मी त्याचा प्रेम भेटायला जाऊन तो पहिले वॉच करा, नंतर हा बघा. तर भेटू डायरेक्ट मोठा ब्लॉग सेटअप. तर मित्रांनो फायनली आपण निघतो इथून. आणि कमेंटमध्ये सांगा की माईक क्वालिटी कशी आहे आता. की माईक आपण फायनल नवीन घेतलं आहे, की त्यात आहे ना जो आपण पहिले ब्लॉग टाकत होतो त्यात फक्त हे आवाज येतो, म्हणजे नाही का कशाचा विंड ब्लास्टचा जास्त आवाज येतो. आणि आपलं आपण जे बोलायचो ना ते कमेंट वगैरे करायचो त्याचा कमी आवाज येतो. तर ऑल सेट आहे. निघतोय फायनल पण इथून. हे बघा चला बघूया. पेट्रोल वगैरे फुल. आपण डायरेक्ट नॉनस्टॉप जाणार आहे इथून. काय सीन नाही. हा चला. लेट्स गो बेबे. चला जाऊया. थोडीशी खेचूया गाडी आपण आता, कारण की खूप टाइम झालाय. तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा की माईक क्वालिटी कशी आहे, व्हॉइस क्वालिटी कशी आहे. तर आपल्याला समजेल की आपण अजून एनहान्स करायला पाहिजे व्हॉइस का नाही. तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा कसं वाटतंय. चला किती वाजले? 34 झालेत, 24 झालेत. म्हणजे आपल्याला अंधारचे पहिले खूप पट्टा कव्हर करायचे. तर मित्रांनो चला घाट पास करतो. हा चिप्प्यानं मी घाट पास करतो आणि मग तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो बघा इथं बसला काय ते झालंय. बस बंद पडले त्याच्यामुळे भरपूर जण थांबवत आहेत. तर पहिला घाटात असा सीन होतो, म्हणून कधीच गाडी ओव्हरलोड करायची नाही. आणि ट्रकवाल्यांनी येण्याला माझा शक्यतो माझा जो विचार आहे ना, मी ना एक्सप्रेसने तिकडूनच जा. तिकडून तुमची काशी घाला, इकडे येऊच नका. म्हणजे कसं टेन्शनच राहणार नाही. तर मित्रांनो आज आपण सोलो ट्रॅव्हल करतोय. तर आज आपल्याला आहे ना, आपण जर संडे किंवा कुठे जायचं असेल तर आपण आपल्या मित्राला घेऊन, आपल्या किरकिऱ्या दोस्ताला घेऊन आपण ट्रॅव्हल करतो. म्हणजे नाही का इकडे जा तिकडे जा. थोडं वेट वगैरे असल्यामुळं, बॅगेचा वेट वगैरे असल्यामुळे आपल्याला पॉवर कमी जाणवते. पण आज फुल मजा एकटाच आहे. फुल पॉवर बिवर भेटते आपल्याला चालवायला पण. तर मजा येते आज गाडी चालवायला. आणि सॅटर्डे म्हटलं तर ट्रॅफिक तर असणारच, तुम्हाला माहिती आहे घाटात. घाटात घाटात गाडी गेली घाटात. हो भाई काय थंडी वाजायला लागली. नशीब मी जॅकेट घेतलंय. तर आपण बघूया घाटात थंडी आहे. गाडी काय भारी होती भाई. चुम्मेश्वर गाडी होती डायरेक्ट. पप्पी जिरली असती मी गाडीला डायरेक्ट. भाई काय लावलं गाडीला. काय बी हे करतात भाई काय बी. तर भरपूर जण राईडवर म्हणजे ना काय सॅटर्डे ना तर राईडला गेली होती. आता येतोय सगळी चाललेत. तर आपण चाललोय राईडला, म्हणजे आपण राहिला नाही तर मामाकडे चाललोय. मारायचं म्हटलं तर कुठून पण ओव्हरटेक मारतात भाई. काय आहे का नाही ओव्हरटेकला लॉजिक आहे का नाही. कुठून मी कसं मी. आज गर्दी बघा भाई. लोणाला फुल जाम आहे खंडाळा वाट. ओवीन भाई जाऊ दे ना मला वॅगनर. आपल्या गाडीत पेट्रोल आहे. आपण जाऊन येऊन पेट्रोल म्हणजे आहे. आपण खोपडीत परत रिटर्न देऊ शकतो एवढं पेट्रोल आपण आज टाकलंय. तर काही टेन्शन नाही पेट्रोलचं आपल्याला.
व्ह्यू काय आज आहे नाही. हा दर संडेचाच तुम्हाला व्ह्यू आहे. तर लास्ट संडेला बघितलं नसाल आणि ह्या संडेला बघायला भेटणार नाही. पण व्ह्यू कसा वाटतं ते सांगा. खूप जण येतात फोटो वगैरे काढतात. हे आमचं तर नॉर्मल प्लेस आहे. आम्हाला आता असं वाटतं की आम्ही बाहेर कुठेतरी जावं पाहिजे. बघा BMW वगैरे मस्त मस्त गाड्या घेऊन येतात चांगल्या चांगल्या फोटो काढायला येतं. आणि आम्हाला वाटतं की आम्ही कुठेतरी दुसरीकडे जावा. कसं असतं ना. तर मित्रांनो आपण ना एक चिप्प्यानं आपण एक ना एक सॉलिड प्लॅन करतोय लॉंग राईडचा. तर तुम्हाला समजेल आपण कुठला प्लॅन करतोय. कोणालाच अजून माहित नाही आपण कुठला प्लॅन केलाय ना कुठला नाही. फक्त आपण दोघंच आहेत. आम्ही दोघंच आहेत. माझा किरकिरी दोस्त आणि मी. तर बघूया प्लॅन सक्सेसफुल होतोय का. खूप लॉंग टूर असेल. खूप लॉंग म्हणजे खूप लॉंग. कोणी एक्सपेक्ट पण नसेल केलं की आम्ही एवढं लांब जाऊ शकतो. तेव्हा माझ्या ब्लॅक ब्युटीवर पण एक्सपेक्ट पण करणार नाही एवढा लांब जाणार आहे मी. कमेंट मध्ये सांगा कुठे जाणार आहे. तुम्ही गेस करा. चला तुमच्यावर सोडतो मी. चला जाऊया. आज ट्रॅफिक तर खूप आहे. ट्रॅफिक मधून निघायचं आपल्याला कसं तरी फटाफट फटाफट झटपट फटाफट. झटपट फटाफट झटपट फटाफट टेम्पो. तर मित्रांनो आपण लोणावळा लेक पाशी पोहोचलो आणि ना एवढी थंडी असते ना मला. तर मला कुठे थांबून आहे ना जॅकेट घालणं आहे. नशीब जॅकेट आणलं. मला माहिती होतं की पुण्याला तर अजून थंडी असेल. दादा वाडी बघ पाठी डायरेक्ट टाकतोय. तर एवढी थंडी असते ना आपण फुल स्लीव घातले म्हणजे स्वेटशर्ट घातले तरी पण कुठे थांबू आणि बघूया जर्किंग घालू. तर थांबायचं कुठं थांबायचं. बघा मित्रांनो लोणावळा लेक पाशी आपण आलो. लोणावळा लेक पुढं बघा लोणावळा लेक. आणि एवढी थंडी असते ना फुल चिप्पी रे चिप्पी काळी चिप्पी. चुकीच्या थंडी लागते गाडी. बाबू जान देणार रे पुऱ्या. मित्रांनो आपण इथं थोडी खेचूया गाडी आता. एक मस्त आपल्याला लेन भेटतो इथं एक लेन वगैरे मारायला. तर ज्या आपण टायमाला पुण्यावरनं आलो ना त्या टायमाला आपण ब्लॉग शूट केला नाही काय कारणामुळं. पण जेवढी रायडिंगला मजा आली ना आम्ही पुण्यातून आहे ना लिटरली आम्ही किती माहिती का 1 तासात आम्ही पुण्यावरनं इथे लोणावळा बायकोस पॉईंटला आलो जिथे आपण दरवेळेस थांबतो ना त्या पॉईंटला 1 तासात. म्हणजे एवढी गाडी मजा आली आम्हाला चालवायला. फुल लेन वगैरे रस्ते फुल म्हणजे नाही का चांगले भेटत होते. त्यामुळे लेन वगैरे मारायला पण मजा येत होती. तर इथं आयशा विल आहे पाठी. खूप कहाणी म्हणजे ना मन घडत कहाणी किंवा रिअल कहाणी काय आपण माहित नाही आपल्याला. आपण पण गेले खूप वेळेला फोटो वगैरे काढले पण मला काय असं जाणवलं नाही तिथे आयशा विल्यामध्ये. तर कोणाला जायचं तर जाऊ शकतो. काही टेन्शन नाही तिथं जाण्यासारखं. तर बघूया पुढे. थंडी तर भाई डायरेक्ट चिप्पी वाटते. डायरेक्ट खूप थंडी वाजते. तर नशीब मी आता स्वेटशर्ट घातलाय आणि पुढे जाऊन आपण जर्किंग घालू. बघा कुठे चांगला स्पॉट भेटेल ना आपल्याला थांबायला अशी वाटेल इच्छा की हा थांबूया म्हणून. तर आपण थांबूया आणि जर्किंग घालू. टेम्पो वाले बाबू जरा धीरे चला जरा जग्गा तो दे. मित्रांनो फायनल पण पुन्हा आपल्याला 60 किलोमीटर आहे. तर जाऊया 60 किलोमीटर ना. आता इथं किती झाले 987. तर आता आपण म्हणजे किती किलोमीटर पकडायचं किती टाइम का आलाय 46 ना. तर बघू आपण किती मिनिटात पोहोचतोय 60 किलोमीटर. आपण टोल नाक्याला आलोय.
टोल नाक्याच्या पुढे आणि जर्किंग घालूया. ओ माय गॉड, खड्डा दिसलाच नाही. खड्ड्यानं आपल्या वाटलं कोण आडू घालू आहे? कोणाची हिंमत आहे का आपल्या वाटेला अडवायची? नाही रे भाई, VIP आपण VIP माणूस आहे. बाईकवाले VIP असतात. बाईक आहे ना आपली. मग ओ बाय काय टर्न मारलाय नाही. इथं थांबतो. चला इथं थांबू आणि जरा जर्किंग घालूया. हा मित्रांनो, आपण फायनली टोल नाक्याच्या थांबला. आपण जर्किंग वगैरे चेंज केला आहे. म्हणजे खूप थंडी होती, एवढी थंडी वाजत होती बाईकवर. आता नाही एवढी वाजत होते. बाईकवर एवढी थंडी वाजत होती ना. तर आपण टोल नाक्याचे उभे आता निघू आपण इथून. चला भेटूया डायरेक्ट मोठा ब्लॉक सेटअपवर. मित्रांनो, फायनली आपण टोल प्लाझाची निघालोय. गाडी खेचूया. मित्रांनो, फायनली आपण इथं कांद्याला पोहोचलो आता. हे मित्रांनो, लिटरली मी व्हायझर नव्हता घातला. म्हणजे नाही का, व्हायझर खाली घेतला होता. घातला होता म्हणजे व्हायझर खाली घेतला होता. तो मला काहीच दिसत नव्हतं. तशी मी आता 2 मिनिटासाठी व्हायझर वरती घेतला आणि तो माणूस दिसला नाही. तर डायरेक्ट चिपी डायरेक्ट सालटा, डायरेक्ट कलकत्ता. रायडर पण आज खूप भेटतात. पाठीवर 2-3 रायडर आहेत आणि आता पुढे रायडर आता पुढे आले बघायला लागेल. कुठं चालला दादाचं आहे. दादाची गाडी मला दादा पण लवकर नाव झालं का काय सांगतो दादा तिथे खूप ग्रुप करतो तुम्हाला असं बोलवत नाही. तुझ्या पाठी येतं मी तुला पण नाही इज्जत देईल. आपण तुला पण इज्जत आहे माझ्याकडे इज्जत. तुझ्या पाठी येतात नाही आता. तो पुढे चालला नाही घ्यायचं असतं. वाढते सबस्क्रायबर भाई. 2027 पर्यंत आहे ना 1 ते 2K ना वरती जायचे आपल्याला. कसं पण करू मित्रांनो, प्रेम दाखवा भरभरून आणि 1K 2Kच्या वरती द्या. झाले खूप समजे दादाने पलवाची घेतले भाई. दादाने पलवाची घेतले. दादा तुझ्या मायला थांब. भाई रस्ता आपल्याला भेटतो एकदम रिलॅक्स करायला पण टाइम. लेट्स गो बेबे, लेट्स गो. आपला व्हायझर आहे ना आपण चेंज करायला पाहिजे होतं. आपण विसरलो. आपण काय डिसाईड केलं माहिती आहे का की आपण उद्या चेंज करू. डॅम इट यार. तर व्हायझर मुलं आहे ना अख्खी हवा लागते. व्हायझर ओपन करायला लागतो की ना पूर्ण रात्री आहे, अंधार आहे. तो व्हायझर मुलं एवढं काय दिसत नाही आपल्याला अंधारात. त्यामुळे आपल्याला व्हायझर कंटिन्यू वरती जावं लागतं. त्या डॅम इट सीट असं नव्हतं करावं. आपण ना उद्याचा प्रश्न उद्याचा आपण तयारी करायचं. उद्या आपण लवकर निघणार आहेत. लवकर निघून ना आपण तर मित्रांनो त्या दिवशी आपण आलो ना तर त्या दिवशी आपल्यासोबत आपला मित्र होता सिद्धेश. तर ना म्हणजे ना खूप पाठकसर करायला लागायची की 100च्या वरती जायला. तर आपण सोलो आहे ना आपलं कोण नाही तर आपण ना इझी 100 पार करतो. म्हणजे नाही का असं वाटत पण नाही का मी 100 पार गेलेत. म्हणजे आपण जी लॉंग ड्राईव्ह प्लॅन करतोय तर त्या मित्राने माझी गाडी घेतली तर प्लॅन करतोय तर त्याला कॉमेंटमध्ये स्विधीचा प्लॅन करा की गाडी घे ना. आता तू गाडी घे भाई. तर तेव्हा तो गाडी घेईल. तर तो आपण सोलो राईड असाल तर मजा एवढी येईल ना कारण की वेट कमी होतो. प्लस वेट हा भेटतो आणि वेट कमी तर गाडी जरा जास्त पळते. तर एवढी भारी मजा येईल ना आपल्याला भाई. त्या राईडला लॉंग राईडला आपण इमॅजिन पण करू शकत नाही एवढी मजा येईल आपल्याला. बरं ना मित्रांनो, आपल्या स्विदेशनं गाडी घेतली पाहिजे तर कमेंटमध्ये स्पॅम करा स्विदेशला.
तेवढंच टाईम झालं पाहिजे ना, एवढे कमेंट गेले पाहिजे स्वीटेची का दुसऱ्या दिवशी डायरेक्ट गाडी चालली पाहिजे डायरेक्ट घरात. डायरेक्ट टेन्शनच नाही ना भावांनो. लवकर लवकर आणि स्वीटेची कमेंट करा. जरा फिरतोय आता काय की खूप टाईम झाला आहे आपल्याला. 7:30 15 झाले 7:15. त्यात आपण काय बोलतो आपल्या विस्तार आपली यात्रा जेवढी कमी झाली ना काय सांगू मला बदाम घाला लागते ज्या माहितीच्या. मग 15 मिनटात सगळं डिस्क्राईब कसं करणार आपण. आपल्या फिलिंग्स तुमच्यामध्ये डिस्क्राईब होणारच नाही. तर मित्रांनो कमेंटमध्ये सांगा की किती मिनटाचा ब्लॉग झाला पाहिजे. तुम्ही जेवढ्या मिनटाचं बरोबर तेवढ्या मिनटाचा आपण ब्लॉग सुरू करू. वाले दादाजी वॅगनर वाले दादाजी. किती किलोमीटर आहे नाही ना अजून 36 किलोमीटर. 36 तलेगाव 4 किलोमीटर आहे. पुढे 36 किलोमीटर आहे. तर आपले फायनली 8,000 किलोमीटर कंप्लीट झाले. ते सर्व्हिसिंग करायला लागणार आपल्या गाडीची. म्हणून मी सांगा की सर्व्हिसिंगचा ब्लॉक नाही ब्लॉक आला पाहिजे की नाही. मित्रांनो ज्या याला एवढी ट्रॅफिक काय समजत नाही. काही 3 लेन आहेत तरी पण एवढी ट्रॅफिक आहे नाईटला. खूप मोठ्या गाड्या दिसत चालल्यात. एवढी ट्रॅफिक अर्धा तास पोचायला एवढं ट्रॅफिक बघा. ट्रॅफिक मुळे अजून आपल्याला टाइम जातो. बुलेट I like bullet. I can deserve bullet but I will definitely go for GTA 650. जर मला बुलेट घ्यायची असती तर मी बुलेट सोडून GT 650 गेला असतो. खूप वाईट झाले भाई. कोयता लग्न आहे आता मी लग्न नाही येते म्हणून मी मांडव कमी येते. मी लग्नाला येते मी लग्नाला येते. फायनली आपण बिल्डिंग खाली आलेलो आहे. आणि आपल्याला असं झालं आहे ना का आपला ॲक्सिडेंट झाला आहे छोटा नाही बोलू शकत. खूप मोठा ॲक्सिडेंट झाला आहे. त्या गाडीचं तुम्हाला दाखवतो काय काय तुटलं काय नाही. तर बघा गाडीचं आहे ना हे अख्खं निघालं आहे भाई. हे बघा आणि इथून तुटले आणि हँडल आहे ना डायरेक्ट NSचा हँडल झाला आहे. हँडल हा खाली गेला आणि बघा वरती आला आहे. त्यामुळे काही सीन नाही एवढा काय वाटलं नाही. तर असं काय ठीक आहे. त्याला भेटूया डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तो सुद्धा पप्पी तुम्हाला